याची जेलसी आहे, याचा द्वेष आहे. बोलण्यातून ते जाणवतंय. का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का धनदांडग्या आणि सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याच लोकांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? हा काय करारनामा आहे? मी म्हणालो जो काम करेगा वही राजा बनेगा. तुम्हाला ते नको आहे. परिवारवाद या सगळ्या गोष्टींना आपण फाटा दिला पाहिजे. सगळं आज मी दावोसला गेलो, 3,73,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, तरी दुःख. मी शेतावर गेलो हेलिकॉप्टरने, तरी हेलिकॉप्टरने शेतावर जातो आणि शेती करतो. मग काय चालत जाणार मी? अरे मी शेतकरी आहे. मी तिथं गेल्यावर मी आपोआप माझे पाय तिकडे वळतात. शेती आणि मातीशी माझी नाळ जुळलेली आहे, मी विसरू शकणार नाही. मग हेलिकॉप्टर मध्ये जाऊन शेती करणारा बरा का हेलिकॉप्टर मधून फोटो काढणारा बरा? ते सांगा मला. शेती करणारा बरा. आणि म्हणून मी कुठं ते मगाशी कोणी सांगितलं, कुठली वाडी ती? इरशाळवाडी. इरशाळवाडीला गेलो मी. दादा भुसे माझ्याबरोबर होते, गुलाबराव होते, आपलं नाही उदय सामंत होते. मला म्हणाले लवकर चला, आता आपलं काम झालं इथून. मी म्हणालो हो जाऊया, आपण जाऊया. मला जायचं होतं वरती म्हणजे वर नाही, तिकडे इरशाळवाडीवर. एवढ्या लवकर नाही, तुमची सेवा करायची आहे, शिवसेना वाढवायची आहे, सगळं करायचं आहे. आणि मी एसपीच्या गाडीत बसलो, कलेक्टर आणि एसपी, आम्ही तिघच गेलो डायरेक्ट इरशाळवाडी. तिथं गेलं तेही तुम्हाला दुःख. मुंबईतल्या गल्लीमध्ये, मुंबईतल्या रोडवर झाडू मारून पाणी मारताना बघितलं तरी तुम्हाला दुःख. मी काय केलं पाहिजे? दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलो तरी दुःख, तरी द्वेष. आणि म्हणून मग मी काय करावं? घरी बसावं तुमच्यासारखं? मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी लोकांना भेटणारा कार्यकर्ता आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या वेदना आणि व्यथा जाणून घेणारा मी मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री म्हणजे माझ्या व्याख्येमध्ये सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन. दाढीवर आले, भले दाढीला खेचून आणले असते. अरे दाढी काय ती अशी काय एवढी हलकी आहे का? हलकी आहे? या दाढीने तर तुमची गर्वाची आणि अहंकाराची गाडी खड्ड्यात घातली ना. हलक्यामध्ये घेऊ नका. मी आधी बोललोय. आणि म्हणून या दाढीला जनतेची नाळ देखील कळते. म्हणून कुठे कुठे नाड्या कोणाच्या आहेत त्याही मला माहित आहे, जुळलेल्या. मी जास्त बोलत नाही, एक सिंबॉलिक बोलतो. समोरून देखील त्याचा अर्थ काय आहे तो घ्यावा, बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे मला पुन्हा बोलण्याची संधी देऊ नये, नाही तर सगळंच होईल. कोविडमध्ये बघितलं आपण. कोविडमध्ये पाहिलं फेसबुक लाईव्ह करणारे कोण आणि रस्त्यावर पीपी किट घालणारे कोण, हे आपण पाहिलं. अरे मला असे मेसेज यायचे कार्यकर्त्यांचे, मी, माझी आई, माझी मुलगी आम्ही ऍडमिट आहोत, काही समजत नाही, आमचा जीव धोक्यात आहे, पुन्हा भेट होईल का माहित नाही, एकदा तरी भेटून जा. मला वाटायचं हा खरंच कार्यकर्ता आपला बरं वाईट झालं तर आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये खंत राहील. मी जायचो, भेटायचो, त्यांना धीर द्यायचो, ती बरी व्हायची माणसं. अनेक वेळा एकदा बघितलं हा एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये जातोय, मला अनेक मेसेज यायचे, मी त्यांना भेटायचो. एकदा, दोनदा, तीनदा मला कोविड झाला, पण मी घाबरलो नाही. पण तुम्ही काय केलं? मी रस्त्यावर होतो, तुम्ही कोविडमध्ये
खिचडीमध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, काय कफन. तुम्ही आमच्यावर मग का आरोप करता? कफन चोर, खिचडी चोर, काय बोलायचं? कुठे पैसे घ्यायचे? पुराव्यानिशी सगळं आहे. एक 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 ते बाहेर येईल. जेवढा आरोप तुम्ही कराल त्यावेळेस आपली दोन बोट समोर आहेत, एक बोट आहे तर 3 बोट आपल्याकडे. ते लक्षात ठेवा. तुम्ही फेसबुकवर खेळायचे, हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा.